Hello, 12th Commerce Secretarial Practice Students. 9th चॅप्टर आपण डिपॉझिटरी सिस्टम हा सुरू केला होता. यामधील आता पॉईंट नंबर 5 कन्सेप्ट टर्म्स रिलेटेड टू डिपॉझिटरी सिस्टम. डिपॉझिटरी सिस्टम्समधील काही कन्सेप्ट आणि टर्म्स आपण पाहणार आहोत. या कन्सेप्ट आणि टर्म्स आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतात MCQमध्ये. कन्सेप्ट किंवा टर्म्स या 2 मार्काला 1 अशा पद्धतीने आपल्याला विचारण्यात येतात. यामधील फर्स्ट कन्सेप्ट आहे डिमटेरियलायझेशन मीन्स डीमॅट. डिमटेरियलायझेशन याचाच अर्थ फिजिकल सर्टिफिकेट जे सिक्युरिटीज संदर्भातील आहेत त्याचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रॉनिक्स मोडमध्ये करणे म्हणजेच डिमटेरियलायझेशन. जे सिक्युरिटीज आहेत त्या सिक्युरिटीज संदर्भातील जे त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात येतं परंतु ते सर्टिफिकेट फिजिकल स्वरूपात देण्यात येतं, ते फिजिकल सर्टिफिकेट कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स दॅट मीन्स डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन या संदर्भातील कन्सेप्ट पाहूयात. डीमॅट ज्याला म्हणण्यात येतं is a process whereby a client can get physical certificate converted into electronic mode. डिमटेरियलायझेशन अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे काय करण्यात येतं, क्लायंटचं म्हणजे ग्राहकांचे जे फिजिकल सर्टिफिकेट आहे म्हणजे भौतिक प्रमाणपत्रे त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केले जातात. त्यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. द क्लायंट हॅज टू सरेंडर द सर्टिफिकेट अलॉंग विथ द डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म, त्यालाच DRF. द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट DP फॉरवर्ड्स दीज टू डिपॉझिटरी who in turn forward it to the issuer. After confirmation from issuer, the depository will credit the securities in the demat account with depository participant. जो इन्व्हेस्टर आहे गुंतवणुकीदाराने भरलेला डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म विनंती अर्ज डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे व डिपॉझिटरीकडे पाठविला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे डीमॅट खात्यातील सिक्युरिटीज जमा करते. यानंतर डिमटेरियलायझेशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये रिमटेरियलायझेशन रिमॅट ज्याला म्हणण्यात येतं. डिमटेरियलायझेशनमध्ये काय होतं, फिजिकल सर्टिफिकेटचं कन्व्हर्जन इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये होतं, त्याला डिमटेरियलायझेशन म्हटलं जातं. आता रिमॅट म्हणजेच रिमटेरियलायझेशनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधील जे सर्टिफिकेट आहेत सिक्युरिटीज संदर्भातील त्यांचं कन्व्हर्जन हे कशात होतं, फिजिकल स्वरूपातील सर्टिफिकेटमध्ये होतं. त्यालाच रिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात येतं, ज्यालाच रिमॅट असं म्हणण्यात येतं. त्या संदर्भातील कन्सेप्ट पाहूयात. रिमॅट इज द प्रोसेस व्हेअर बाय अ क्लायंट कॅन गेट हिज इलेक्ट्रॉनिक्स होल्डिंग्स ऑफ सिक्युरिटीज कन्वर्टेड इनटू फिजिकल सर्टिफिकेट. रिमटेरियलायझेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सर्टिफिकेट आहेत त्यांचं रूपांतर हे फिजिकल स्वरूपातील सर्टिफिकेटमध्ये रूपांतर केले जाते, त्यालाच रिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात येतं. द क्लायंट हॅज टू गिव्ह अ रिटर्न रिक्वेस्ट इन द फॉर्म ऑफ रिमॅट रिक्वेस्ट फॉर्म टू द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. या रिमटेरियलायझेशन करण्यासाठी सुद्धा ग्राहकांनी म्हणजे जो सिक्युरिटीज धारक आहे त्या क्लायंटने त्या डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे एक फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. त्या फॉर्मला म्हणण्यात आले रिमॅट रिक्वेस्ट फॉर्म आणि तो रिक्वेस्ट फॉर्म ग्राहकांनी म्हणजेच क्लायंटने लेखी स्वरूपात डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे दिल्यानंतर मग त्यानंतर त्यावरतीची रिमटेरियलायझेशन प्रोसेस पूर्ण होते.
ग्राहकास RRF मीन्स रिमॅट रिक्वेस्ट फॉर्मच्या स्वरूपात लेखी विनंती इन्शुअर्ड कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठविले जाते. त्यानंतर इन्शुअर कंपनी हे प्रमाणपत्र मुद्रित करते आणि ग्राहकास पाठवते आणि त्याच वेळी डिपॉझिटरीला रिमॅट म्हणजेच रिमॅटरलायझेशनची विनंती मान्य केल्याची समजण्यात येतं. आणि त्यानंतर डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे सिक्युरिटीजच्या खाते नावे करते. The issuer prints the certificate and sent them to the client and simultaneously confirm the acceptance of a remat request to the depository. The depository via the depository participant debit account of the client with those securities. या डिमॅटेरियलायझेशन आणि रिमॅटेरियलायझेशन संदर्भातील आपण कन्सेप्ट पाहिली. यानंतर पुढे आपल्याला या डिमॅटेरियलायझेशन आणि रिमॅटेरियलायझेशनवरती डिफरन्स बिटवीनसुद्धा विचारण्यात येतो आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश बिटवीन आहे आपल्यासाठी. हा आपण पुढे पाहणारच आहोत. डिमॅटेरियलायझेशन आणि रिमॅटेरियलायझेशन यामधील दोघांमधील फरक स्पष्ट करा. यानंतर आता आपल्याला पुढे 3rd नंबरचा कन्सेप्ट घ्यायचा आहे, फंगिबिलिटी. फंगिबिलिटी याचा अर्थ अदलाबदल करण्यायोग्य, ज्याला म्हणत झालं. फंगिबिलिटी इन फायनान्शियल टर्म, फंगिबिलिटी मीन्स द स्टेट ऑफ बीइंग इंटरचेंजेबल. फंगिबिलिटी मीन्स इंटरचेंजेबल, अदलाबदल करता येण्यायोग्य. Some financial assets are fungible while some are not fungible. काही मालमत्ता हे फंगिबल असतात तर काही फंगिबल नसतात. याचा अर्थ काही इंटरचेंजेबल असतात आणि काही अनइंटरचेंजेबल असतात. जसं की जर आपल्याकडे लँड असेल तर लँड ही फंगिबल आहे. याचाच अर्थ लँड ही इंटरचेंजेबल होते. त्याच्यावरतीची लँडची ज्या लँड संदर्भातील प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण एका नावावरनं दुसऱ्या नावावर करू शकतो. याचाच अर्थ फंगिबल आहे. त्याच पद्धतीनं ती एग्जाम्पल तौर पर लँड इज नॉट फंगिबल as every unit of land has two unique quality which adds to or reduce its value. जमीन ही फंगिबल नाही कारण प्रत्येक जागेला एक विशिष्ट गुणवत्ता असते, त्यामुळे तिचे मूल्य कमी अधिक होते. करन्सी नोट इज फंगिबल ॲज देअर इज नो डिफरन्स बिटवीन टू करन्सी नोट्स ऑफ द सेम व्हॅल्यू. करन्सी नोट ज्या कोणत्याही चलनी नोटा आहेत या फंगिबल असतात. एकाच मूल्याच्या 2 चलनी नोटामध्ये भिन्नता नसते. सिमिलरली सिक्युरिटीज इश्यूड बाय द सेम कंपनी ऑफ द सेम क्लास हॅव सेम व्हॅल्यू नो मॅटर हू ओन्स देम. The securities held in demat electronics form are fungible. डिपॉझिटरीमध्ये सर्व सिक्युरिटीज ह्या काय असतात? फंगिबल असतात. डिमॅट केलेल्या सिक्युरिटीजना एक विशिष्ट क्रमांक नसतात, त्या वेगवेगळे सर्टिफिकेट नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या सेम व्हॅल्यूच्या सेम मूल्याच्या सिक्युरिटीज या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी त्या इलेक्ट्रॉनिक डिमॅट स्वरूपातील सिक्युरिटीज या अदलाबदल करता येणाऱ्या व एक दुसऱ्याच्या पर्यायी असतात. त्यामुळे या सिक्युरिटीज ह्या काय असतात? पूर्णपणे फंगेबल असतात. आता यानंतरच्या 4th नंबर पुढचा त्यावरतीचा इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर ISIN.
ISIN, International Securities Identification Number. It is a code that uniquely identifies a specific securities issue. हा एक सिक्युरिटीजचा सांकेतिक असतो ज्याने विशिष्ट सिक्युरिटीज ओळखली जाते. हा एक काय आहे, सिक्युरिटीजचा काय आहे, एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे ज्याने विशिष्ट सिक्युरिटीज ओळखली जाते. त्यालाच काय म्हणण्यात आलं आहे, इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर. हा एक प्रकारचा कोड असतो जो सिक्युरिटीजना देण्यात आलेला असतो. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर इज एनी कंट्री or allotted by that country national numbering agency. त्या देशामध्ये नॅशनल नंबरिंग एजन्सीकडनं कंपनीजला सिक्युरिटीजसाठीचा इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर दिले जातात. प्रत्येक देशातील मध्ये सिक्युरिटीज हा परचेस करत असतात. त्या देशाचा एक काय असतो, नॅशनल नंबरिंग एजन्सी असते. त्या नॅशनल नंबरिंग एजन्सीकडने कंपनीला त्या देशामधील काय देण्यात आला असतो, एक इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात आलेला असतो. प्रत्येकाला एक युनिट कोड देण्यात आलेला असतो आणि त्या कोडवरनं त्या सिक्युरिटीज कोणत्या कंट्रीजमधील आहेत, कोणत्या कंपनीच्या आहेत हे समजण्यास सोपं लक्षात येतो. फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की त्या देशामधील त्या कंट्रीमधील जी नॅशनल नंबरिंग एजन्सी आहे ती नॅशनल नंबरिंग एजन्सी ही प्रत्येक कंपनीला सिक्युरिटीजसाठीची एक इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर प्रोव्हाइड देते. त्यानंतर थर्ड नंबर ISIN means International Security Identification Number is a standard numbering system which is accepted globally. हे ISIN ही एक काय आहे, पूर्णपणाचे एक इंटरनॅशनल प्रमाणातील जागतिक मान्यता आहे तिला. ISIN म्हणजेच इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबरिंग सिस्टम विच इज ॲक्सेप्टेड ग्लोबली. ISIN ही एक मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला पूर्णपणे काय आहे, जागतिक मान्यता, ॲक्सेप्टेड ग्लोबली, जागतिक मान्यता आहे. त्यानंतर पुढे द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन दॅट मीन्स ISO currently defines ISIN's structure. ISO ही आपल्या देशातील एक मोठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन आहे. हे ISINची रचना परिभाषित करते. याचाच अर्थ ISO ही इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबरलाचं स्ट्रक्चर ऑर्गनाईज करण्याचं काम करत असते. त्यानंतर इन इंडिया इश्युईंग ISIN to securities is assigned by SEBI to NSDL for demat shares. SEBI works as NNA in India. भारतामध्ये ISINचे कार्य सेबीने NSDLकडे प्रदान केले आहे. भारतामध्ये कोण केलं आहे, या इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशनचे कार्य हे सेबी करतं आणि ते सेबीने काम ते NSDLकडे प्रदान केले आहे. भारतामध्ये सेबी ही NNA म्हणजेच नॅशनल नंबरिंग एजन्सीची भूमिका बजावते. त्यानंतर 6 नंबर आहे फॉर गव्हर्मेंट सिक्युरिटीज अलॉटमेंट ऑफ ISIN इज डन बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी म्हणजेच गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीजसाठी ISIN वाटप करते. भारतामध्ये ज्या गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीज अलॉट करण्याचं काम आहे जे
RBI अंतर्गत करण्यात येतं, त्याचं सिक्युरिटीजचं डिस्ट्रीब्युशन, त्यावरतीचं वर्किंग करण्याचं काम, नंबरिंग देण्याचं काम हे इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर करते. त्यानंतर 7 नंबर, ISIN कन्सिस्ट ऑफ 12 डिजिट अल्फान्यूमरिक कोड विच इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. ISIN हा 12 अंकी अल्फान्यूमरिक संकेतांक असतो, जो 3 गटात विभागलेला असतो. जसं आपल्याला माहिती असेल SP स्टुडंट्सला, आपण कंपनी संदर्भातील लेटर राईट टाईप करताना CIN नंबर असतो. CIN नंबर हा काय असतो? अल्फान्यूमरिक डिजिटल नंबर असतो. त्याच पद्धतीनं सेम CIN प्रमाणातील 12 डिजिटचा अल्फान्यूमरिक कोड हा CINला, हा ISINला म्हणजेच इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबरला प्रोव्हाइड करण्यात आलेला असतो. तो 12 डिजिट नंबर हा 3 गटामध्ये विभागलेला असतो, 3 पार्ट्समध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. त्यानंतर 8 नंबर, लास्ट नंबरचा, द कंपनी हॅज टू अप्लाय फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर फॉर इट्स सिक्युरिटीज विच डॉक्युमेंट्स लाईक प्रॉस्पेक्टस. कंपनीला तिच्या सिक्युरिटीजसाठी ISINसाठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक म्हणजे प्रॉस्पेक्टस सादर करावे लागते. कंपनीला या ISIN नंबर घ्यायचा असेल तर त्यासाठी कंपनीला डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करावे लागतात, जसे की एक्झाम्पल तौर पर लाईक प्रॉस्पेक्टस, कंपनीचं म्हणजेच माहितीपत्रक सादर करावे लागते. या ISIN संदर्भातील आणखीन काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन एका वेगळ्या कलरमध्ये आपल्या बुकमधील पेज नंबर 132 वरती आपल्याला देण्यात आलेला आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन ISIN म्हणजे काय आहे, 12 अल्फान्यूमरिक कोड्स कशा पद्धतीचे आहेत, तर ते 3 पार्ट्समध्ये कशा पद्धतीने डिवाईड करण्यात आलेलं आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या संदर्भातील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपला कन्सेप्ट आणि टर्म्स डिपॉझिटरी पार्टिसिपेंट संदर्भातील झालेला आहे. त्यानंतरचा पुढील नेक्स्ट हा जो कोणताही फंक्शन ऑफ डिपॉझिटरी सिस्टम संदर्भातील आहे, पॉईंट नंबर 6. हा यावर्षी कोविड-19मुळे हा फंक्शनिंग हा पॉईंट डिडक्ट करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण स्टॉप करूयात. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीवन.